कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून सांगली मिरजे 24 तास बीट मार्शल पेट्रोलिंग गुरुवारपासून सुरू करण्यात आले. सांगली शहर परिसरात 10 बीट मार्शल जोड्या आणि मिरज आणि कुपवाड परिसरात 10 बीट मार्शल जोड्या सायरन वाजवत 24 तास कार्यरत राहतील. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते झेंडा दाखवून 24 तास बीट मार्शल पेट्रोलिंग उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, शहर उपअधीक्षक संदीप भागवत, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, गुन्हे अन्वेषणाचे निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, अरुण सुगावकर, किरण चौगले, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे आदी उपस्थित होते. अधीक्षक दोशी यांनी म्हटले की विशेष महानिरीक्षक शर्मा यांच्या संकल्पनेतून सांगली मिरजेत बीट मार्शल पेट्रोलिंग सुरू केलं आहे. बीट मार्शल अद्ययावत दुचाकीवरून वॉकी-टॉकी, पंचिंग, मोबाईल, सायरन दिव्यांसह 24 पेट्रोलिंग करतील. प्रत्येक दुचाकीवर पोलीस ठाण्यातील एक अंमलदार आणि दंगल नियंत्रण पथकातील एक कर्मचारी कार्यरत असेल. सांगली शहर, विश्रामबाग आणि संजयनगर या ठाण्यासाठी 10 जोड्या असतील. तसेच मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि कुपवाड ठाण्यासाठी 10 जोड्या पेट्रोलिंग करतील. सकाळी 9 ते रात्री 9 आणि रात्री 9 ते सकाळी 9 असे 24 तास नेमून दिलेल्या बीटमध्ये पेट्रोलिंग केलं जाईल. सांगली आणि मिरज येथे जे बॉडी ऑफेंडर्स किंवा यांच्यावर वचक ठेवण्याकरता माननीय IG सरांनी आदेश दिले होते व्हिजिबल पोलिसिंगचे. त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्कीम अंतर्गत सांगली शहर आणि मिरज शहरमधले एकूण 6 पोलीस स्टेशन्स याच्यामध्ये आम्ही 10 20 बीट्समध्ये व्हिजिबल पेट्रोलिंग दिवसा आणि रात्री हे बीट मार्शल आता फिरणार आहेत. त्यांना एक अत्याधुनिक गाड्या देण्यात आल्या ज्याला लाईट्स आहेत आणि रस्त्यावर त्यांनी कारवाई करायचे आणि विशेषतः व्हिजिबल म्हणजे फिरते पोलिसिंग राहील ते आणि कोणत्याही क्षणी ते नागरिकांना मदत करू शकेल त्याच वेळेला त्यांचा गुन्हेगारावर वचक राहील अशा प्रकारे हे पेट्रोलिंग आयोजित करण्यात आलेलं आहे. नागरिकांना मी आवाहन करीन की जर कोणतीही परिस्थितीत आपल्याला काहीही मदत लागली तरी डायल 112ला जर आपण कॉल केलात तर त्याच्या आधारे आमची पोलीस मदत ही लवकरच पोहोचेल. त्याच्यामध्ये बीट पेट्रोलिंग आहे आणि बाकीचंही आहे. तर बेसिकली नागरिकांना लगेच मदत पोचावी या अनुषंगाने डायल 112 सांगली जिल्ह्याचा डायल 112चा परफॉर्मन्स काही काळापूर्वी पहिल्या 5मध्ये होता. आता गेले काही दिवस आपण पहिल्या 3मध्ये येतो आहे. बऱ्याच वेळा पहिलेसुद्धा येतो आहे महाराष्ट्रात. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ती मदत पोचावी आणि व्हिजिबल पेट्रोलिंग राहावं या दृष्टीने नागरिकांना मी आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीत डायल 112चा उपयोग केल्यास पोलीस लगेच येतील आणि कारवाई करतील. शाळा आणि कॉलेज आता सुरू झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून दामिनी पथक आणि निर्भया पथकाचं निर्भया पथक हे ऑलरेडी चालू आहे. SDP ऑफिसला प्रत्येक सब डिव्हिजन ऑफिसला आहे. दामिनी पथक हे पोस्टल लेवलला विशेषतः शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. परंतु थोडा मध्यंतरी त्या महिला असतात त्यांना मोटरसायकलचा प्रॉब्लेम होता. मोटरसायकल चालवणं जरा अवघड असतं. त्याकरता मोपेडसारखी किंवा ॲक्टिवासारखी वाहनं घेऊन आम्ही ते पेट्रोलिंग लवकरच चालू करू. प्लॅन बनलेला आहे. पुढच्या काही दिवसात दामिनी पथकसुद्धा विशेषतः शहरांमधला या 4-5 पोलीस स्टेशनमध्ये कॉलेज परिसरात चालू होतील.